आयुरा. कारण आयुषचा ॲक्सिडेंटमध्ये पाय जबरदस्त जखमी झाला होता. त्याला चालता येणार नव्हतं. हा पण कुबडी घेऊन चालतोय. आपण यांना सत्य कळेपर्यंत मारहाण नाही केली तरी पकडून ठेव. तो माणूस बोलतच होता की त्याच्या हेडचं आयुषच्या पायाकडे लक्ष गेलं. म्हणजे हाच? इथून पुढे त्याने आयुषच्या पायाकडे एकदम रोखून बघितलं. त्याच्या हातातल्या कुबडीकडे बघितलं. स्वतःच्या हातातल्या फोटोकडे बघितलं आणि एक क्षण शांतच झाला. पण पुढच्या क्षणी एकदम आक्रमक होत त्याने आयुषच्या बकोट्यालाच पकडलं. एकदम मजबूत हात आयुषवर पडताच आयुष चांगलाच धडपडला. चौघांनी फटाफट आपले रॉड काढले. आता आयुषवर वार करणार की त्यातल्या एकाने त्यांना थांबवलं. आपल्याला याला जिवंत आणायला सांगितलं आहे, तेव्हा तुम्ही रॉड बाजूला ठेवा. याला आणि याच्या बायकोला घेऊन आपल्या गाडीत बसा. त्याने जर आधीच कोणाला इन्फॉर्म केलं असेल तर ते इथे येतील. आपल्याला इथून लवकरात लवकर जायला पाहिजे. त्याने सांगताच सगळ्यांनी फटाफट आपल्या हातातले रॉड आपल्या मागच्या बाजूला शर्टमध्ये टाकले आणि आयुषला एकाने पकडलं तर रिक्षामध्ये आयुराला आणायला दोघेजण गेले. त्या अगोदरच आयुरा रिक्षातून खाली उतरली आणि दुसरीकडे लपली. त्या डोक्यात एकच होतं, आपल्याला काहीही करून टाइमपास करायचा आहे. दोघे जण आले तर रिक्षात कोणीच नव्हतं. तो रिक्षावाला सुद्धा पळून गेला होता. त्यामुळे त्यांचा अजूनच संताप झाला. त्याने आजूबाजूला शोधलं. रिक्षाला लातेने मारून ते पुन्हा आपल्याला आयुष्याला पकडलं तिकडे आले. सर ते दोघे मिळून पळून गेले. रिक्षावाला सुद्धा गायब आहे. तो माणूस म्हणाला तसं डाळकं सटकलं त्याच्या हेडचं. त्याने तो राग आयुषवर काढला. एक सनसनीत आयुषच्या कानाखाली दिली. आयुषला दिवसा तारे चमकले, पण त्या क्षणी आयुषला सुद्धा राग आला. त्याने आपली कुबडी उचलली आणि त्या समोरच्या माणसाच्या कपाळात घातली. तो बेसावध होता, त्यामुळे तोही चांगलाच बिरबिरला. त्याने आपल्या कमरेला लटकवलेली गन काढली आणि आयुषवर पॉइंट केली. आता आपला खेळ खाल्लास. आयुषने मनातच सगळ्या देवांना एकदम प्रार्थना केली. हे ईश्वरा, पांडुरंगा, गजानना. त्याला जेवढे देव आठवत होते त्या सगळ्यांची नावं घेऊन त्याने डोळे मिटले. आता आपलं रामनाम सत्यहय आहे. कमीत कमी आयुरा तरी सुरक्षित आहे. ह्यांच्या हाती लागली नाही, हे एक त्यातल्या त्यात समाधान होतं त्याच्यासाठी. इतक्यात जोरात आवाज झाला. गनमधून गोळी सुटली. आपल्याला लागणार म्हणून आधीच आयुषचं शरीर आणि मन त्या तीव्र वेदनेसाठी तयार झालं होतं. पण त्याला गोळी लागलीच नाही. तर समोरून जोरात ओरडण्याचा आवाज आला. हे कसं झालं बुवा? आयुष मनातच म्हणाला. त्याने हळूच एक डोळा उघडला तर तो मगाशी त्याच्यावर गन रोखणारा माणूस आपल्या हाताला पकडून गडाबडा लोळत होता आणि वेदनेने किंचाळत होता. आयुषने वळून बघितलं तर समीर चालत येत होता. देवेश आला नव्हता, पण समीर आपल्या बहिणीच्या काळजीने वेडा झाला होता. आयुष, सुगी कुठे आहे? आयुषला एकटं बघून समीर म्हणाला. मला नाही माहीत. आधी तू ह्यांना निपट, मी तिला शोधतो. आयुष म्हणाला आणि इकडे तिकडे बघू लागला. इतक्यात गुंडांची अजून एक टोळी येऊ लागली. हे सगळे त्या गाडीतले गुंड होते. समीर समोर खूपच मोठं आव्हान होतं. पण एका एकाला निशाणा करत तो आडोशाला राहून गन चालवू लागला. एक गोळी समीरच्या हाताला लागून गेली. तोपर्यंत तिथे समीरची टीम सुद्धा पोचली होती. देवेश आणि त्याची टीम सुद्धा पोचली. आता ते सगळे गुंड पळायच्या तयारीत होते. इथे आयुरा आणि रिक्षावाल्याने तर मोठं धाडस केलं होतं. त्या गुंडांच्याच गाडीत लपून बसले होते.
सगळीकडे शोधलं तरी स्वतःच्या गाडीत कोणीच शोधणार नाही आणि कमी वेळात सुरक्षित जागा तीच होती. पण आता मोठी पंचायत झाली होती. गुंड जर आपल्या गाडीत आले तर आपण बाहेर कसं पडायचं? आयुरा जीव मुठीत घेऊन खिडकीतून बघत होती. इतक्यात तिच्या हातात असलेला फोन वाजला. आयुरा, कुठे आहेस तू? आयुषने विचारलं. मी या गुंडांच्या गाडीत आहे. आयुराचं उत्तर ऐकून आयुषला मात्र चांगलाच धक्का बसला. अगं, ते गुंड आता यायलाच आले. तुम्ही उतरा खाली. आयुष तिला घाई करत म्हणाला. तसे आयुरा आणि तो रिक्षाचा ड्रायव्हर खाली उतरले. आयुष कुबडीच्या साह्याने तिच्याकडे जाऊन पोचला. आता तशी काही भीती नव्हती, कारण देवेश, त्याची टीम, समीर आणि त्याची टीम, भरपूर लोक हजर होती. आयुराच्या हाताला पकडून तो तिला पुन्हा रिक्षाकडे घेऊन आला. आता गुंड आपला जीव घेऊन पळत होते. आजूबाजूच्या गाड्या फटाफट निघून गेल्या. रिक्षावाल्याच्या चतुराईचं मात्र कौतुक केलं. त्याला आयुषने स्वतः बक्षीस दिलं, कारण त्याने वेळीच जर सावध केलं नसतं तर कदाचित आयुष्यात ते लक्षातही आलं नसतं आणि आता मोठा प्रसंग ओढावला असता. आयुरा आणि आयुषला व्यवस्थित बघून समीर आणि देवेश रिलॅक्स झाले. पण समीरने हाताला आपल्या रुमाल बांधून घेतला होता. त्यातूनही रक्त गळत होतं. समीर, तुला गोळी लागली? देवेशने विचारलं. हो, घासून गेली हाताला, समीर म्हणाला. अरे मग इथे उभा राहून काय करतोयस? चल लगेच, देवेश घाई करत म्हणाला आणि समीरच्या हाताला पकडून त्याने गाडीत बसवलं. दादा, तुला लागलं? आयुरा सुद्धा समीरला बघत म्हणाली. आयु, ही वेळ बोलत बसायची नाही. त्याला हॉस्पिटलला जाऊ दे. आपण जातोच आहोत तिकडे, आयुषने आयुराला समजावलं. समीरला घेऊन देवेश लगेचच तिथून निघून गेला. आयुषला आणि आयुराला चेकअप करायचंच होतं. तेही हॉस्पिटलला पोहोचले. सर्व टीम बाहेरच थांबली. आयुष आणि आयुरा आत गेले. समीरला भेटले तर तो आता बरा होता. त्यांनी स्वतःचं चेकअप करून घेतलं आणि सगळी वरात पुन्हा घरी आली. ते क्षण आठवूच नयेत असं वाटलं आयुराला. इतका मानसिक ताण झाला होता. ती आराम करत होती तर समीर, देवेश आणि आयुष सगळं गणित मांडत होते. वेळेत जर पोचलो नसतो तर आयुष आणि आयुराला किडनॅप करून भैरव स्वतःला सोडवायच्या तयारीत होता. म्हणजे ब्लॅकमेल केलं की आपलं काम झालं, असा त्याचा प्लॅन होता. आपला प्लॅन फसला हे भैरवला कळताच तो सैरभैर झाला होता. आता आपण कसं सुटायचं इथून हे त्याला कळत नव्हतं. आपल्या विरुद्ध पुरावे स्ट्रॉंग आहेत. आपण केस हरलो तर जेल सुटणार नाही. वकिलीला बोलावून त्याने काही फॉल्ट मिळतो का ते पाहिलं. आपला हा उजवा हात राजूला भेटायला माणसं पाठवली. त्याच्या कुटुंबाची धमकी देत त्याला साक्ष द्यायची नाही असं सांगितलं. ऐनवेळी राजूने देवेश आणि समीरला साक्ष द्यायला नकार दिला. आता उद्या केस पुन्हा उभी राहणार होती तर आज रात्रीच त्याने साक्ष द्यायला नकार दिला होता. हा समीर आणि देवेशसाठी धक्काच होता. समीर काय करायचं? या भैरव नावाच्या सैतानाला कसाच थांबवायचा? हा बाहेर आला तर आपलाच गेम करेल, देवेश म्हणाला. सर, मला काय वाटतं, माणूस कितीही शातीर असला तरी काही ना काही चूक करतोच. आपण ह्या एका चुकीचा शोध घेऊ, नाहीतर आपल्याकडे एक पर्याय आहे.
त्याला जेलमध्ये सडवून मारायचा प्लॅन, समीर म्हणाला. अरे पण ह्यात मोठी रिस्क आहे. जर आपण या प्रकरणात सापडलो तर आपल्याला नाही का चक्की घिसत राहायची वेळ येणार, देवेश म्हणाला. त्याला काही हा समीरचा प्लॅन आवडला नव्हता. मग आता तुम्हीच सांगा काय करायचं. हा भैरव असंही आपल्याला भारी पडेल. त्याला आतच ठेवणं गरजेचं आहे. त्याने राजूला मॅनेज केलं. आपली एवढी सुरक्षा असताना त्याने आपल्या बाजूने साक्ष द्यायला नकार दिला. त्याला किती समजावलं आपण, पण काहीच उपयोग झाला नाही. मला त्या भैरव दानेला आणि त्याच्या मुलाला संपलेलं बघायचंय, समीर म्हणाला. देवेश आणि तो थोडी घ्यायला बसले होते. नाही म्हटलं तरी दोघांना टेन्शन आलंच होतं. उद्याच्या केसचं काय हा प्रश्न होताच. आयुष आणि आयुरा किडनॅप होता होता वाचले होते. समीरला आता हळूहळू चढू लागली होती. सहसा घ्यायचा नाही तो, पण आज टेन्शनच तसं आलं होतं त्याला. समीर, तू आज माझ्या रूमवर चल, तुला चढली आहे, देवेश म्हणाला. तसं समीर ताडकन उठला आणि निघायची घाई करू लागला. समीर, अरे कुठे चाललास? देवेश त्याचा हात पकडत म्हणाला. माझ्या निधीला भेटायला चाललो. खूप दिवस झाले तिला भेटलो नाही. तिची आई खूप कडक आहे. आम्हाला जराही भेटू देत नाही. बोलू आणि पप्पी पण घेऊ देत नाही. मला लवकर लग्न करायचं आहे, समीर म्हणाला आणि देवेशच्या हातातला आपला हात सोडवायला लागला. समीर, असा गेलास ना निधीला भेटायला तर निधीची आई तिचं कधीच तुझ्याशी लग्न लावून देणार नाही. तेव्हा तू माझ्याकडे चल. आजची रात्र आराम कर. उद्या काय करायचं ते बघू, देवेश त्याला समजावत म्हणाला. तसा लगेच समीर किसे शोधू लागला. त्यातून फोन काढून निधीचा नंबर शोधू लागला. माझ्या शोना, मी कॉल करतो. तू वाट बघत असतेस ना रोज? आज आठवणीने करतो, समीर मोठ्याने बोलून निधीचा नंबर शोधत होता. सकाळपासून कितीतरी कॉल येऊन गेले होते. कालचा दिवस निधीला कॉलसुद्धा झाला नव्हता. मग त्याला तिचा नंबर लगेच थोडी सापडणार होता. निधी, मी करतो तुला कॉल. मी भेटायला नाही येऊ शकत, पण मी तुझ्याशी बोलू शकतो. समीरची बडबड चालूच होती. देवेश त्यालाच बघत होता. समीर सध्या किती बिझी होता हे त्यालाच जास्त माहिती होतं. दोघांचं प्रेम असून दोन शब्द बोलायला वेळ नव्हता. जेव्हा वेळ मिळायचा तेव्हा निधी झोपलेली असायची. गुड नाईट किंवा सॉरी या दोन मेसेज पाठवण्याशिवाय दुसरं काहीच बोलायला उरलेलं नसायचं. आज समीर थोडा विस्कटला होता. त्यामुळे निधीशी बोलायची त्याला नितांत गरज वाटत होती. आतून रडावंसं वाटत होतं. सगळं जमून आलं होतं आणि अचानक सगळं विस्कटून जावं. सोबत समीरलाही विस्कटून गेलं. एकदाचा निधीचा नंबर सापडला. त्याने क्षणाचाही विलंब न लावता डायल केला. रिंग जात होती. निधी काही फोन उचलत नव्हते. ती फोन सायलेंटवर ठेवून नुकतीच झोपली होती. डोळे मिटून समीरचाच विचार करत होती. 2-2 दिवस फोनवर सुद्धा बोलणं होत नव्हतं. कधी कॉल केला स्वतःहून तर नंतर कॉल करतो सांगून फोन ठेवायचा. तो नंतर कधी उजळायचाच नाही त्याचा. सायलेंट असला तरी व्हायब्रेट होत होता फोन. निधीच्या लक्षात येईपर्यंत कॉल कट झाला होता. माझी शोना रागवली माझ्यावर. माझा फोन पण नाही उचलत म्हणत त्याने आपला फोन जमिनीवर फेकला. त्याचा डिस्प्ले निघून गेला. आता फोन वाजला तरी उचलता येत नव्हता. समीरची चाललेली धडपड बघून देवेशने स्वतःचा फोन पुढे केला. पासवर्ड काढून निधीचा नंबर डायल करून दिला. माझा फोन आहे, आपटायचा नाही, देवेशने कडक आवाजात सांगितलं. समीरने मान हलवली आणि फोन कानाला लावला.
देवेश दादा बोल, निधी म्हणाले. शोना, मी समीर बोलतोय. आय मिस यू शोना. समीरचा जड झालेला आवाज ऐकून निधीला काळजी वाटली. समीर, काय झालं? तुम्ही असे का बोलत आहात? तुमचा फोन कुठे आहे? तुम्ही कुठे आहात? निधीने काळजीने एकापाठोपाठ एक प्रश्न विचारायला सुरुवात केली. माझा फोन पडला, त्याचा डिस्प्ले गेला. कॉल उचलू शकत नाही म्हणून देवेश सरांच्या फोनवरून कॉल केला, समीरने सांगितलं. स्वतः फेकला हे सांगितलं नाही. त्याला बरोबर डोकं चाललं घेऊन सुद्धा. ओके, तुम्ही कुठे आहात? निधीने विचारलं. मी आता, खरं सांगू? पण रागवायचं नाही. खोटं सांगितलं तरी रागवते आणि खरं सांगितलं तरी. तुम्हाला प्रॉमिस कर रागवणार नाही, तरच मी तुला सांगणार, समीर म्हणाला. या लैला मजनूचं बोलणं ऐकून देवेश गालातच हसत होता. अहो सांगा तुम्ही, मी नाही रागवणार, निधी म्हणाले. मी ना क्लबमध्ये आलोय देवेश सरांसोबत. मला सवय नाही, पण आज ना थोडीशी मी घेतली. समीर बोट करून दाखवत होता, जसं काय इथूनच निधीला दिसणार होतं. समीर, तुम्ही देवेश दादाला फोन द्या, निधी रागवली. शोना, तू बोलली होती ना नाही रागवणार म्हणून. समीर बोलतच होता की फोन समोरून कट झाला. कानाचा फोन काढून समीर देवेशच्या फोनकडे बघत होता. देवेशने आपला फोन लगेचच ताब्यात घेतला. याचा काय भरोसा? फेकायचा तर माझे वांदे, मनातच म्हणत त्याने फोन खिशात टाकला की वाजू लागला. त्याने बघितलं तर निधीचा कॉल होता. आता समीरकडे द्यायचा की आपण बोलायचं ह्या विचारात देवेश होता की नकळत सवयीप्रमाणे उचलला गेला कॉल. देवेश दादा, मला तुझ्याशीच बोलायचं आहे. समीरने घेतली आहे ना? त्यांना घरी सोड, नाही तर तुझ्याकडे घेऊन जा. पण आता मला कॉल करायला देऊ नकोस. माझा आवाज बाहेर गेला तर आई येईल आज, निधी म्हणाली आणि कॉल कट केला. कोणाचा होता कॉल? समीरने विचारलं. मित्राचा. देवेशने खोटंच सांगितलं. माझी शोना रागवली माझ्यावर, कॉल नाही ना केला. समीर दुःखी होत म्हणाला. तू चल, आपण माझ्या घरी जाऊ, देवेश बोलला आणि समीरच्या खांद्याला पकडून त्याला उभा केला. पण समीर एकच बडबड करत होता, माझी शोना रागवली. देवेश वैतागला होता त्याच्या बडबडीला. पण काय करणार? समीरला चढली होती. क्लबच्या दाराशी येताच समीरच्या टीममधले काही जण पुढे झाले. देवेशने त्यांना हात करत थांबवलं आणि त्याला घेऊन आपल्या गाडीत गेला. हाताला लागलं होतं तरीही त्याने ड्रिंक केलं होतं. हाताच्या वेदना कमी झाल्या असतील, पण मनाच्या वेदनांचं काय? थांबतील का त्या? मिळेल का न्याय त्याला? टू बी कंटिन्यू. सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी पुढील येणारे भाग वाचायला आणि ऐकायला विसरू नका. तुमच्या मूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी गजानन राणे पाताळे. या कथेला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.